हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे जागतिक महिला दिन। तर तुम्हा सर्वांना माझ्या भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आई बहीण मैत्रीण रूपे कितीही स्त्रियाशिवाय ना जग हे वाटेना, खूप म्हणजे खूप अंधुर घर आहे। तर तिच्या कर्तृत्वाला करूया सलाम। महिला दिनाच्या तिला दिव्य खूप छान असा मान। तर जागतिक महिला दिनाच्या सर्वांना आणि सर्व माझ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा। आणि तसेच ना आज रंगपंचमी पण आहे। तर आमच्या इकडे ना छान अशी ना रंगपंचमी दिवशी कलर खेळला जातो। तर काही भागामध्ये ना धुलीवंदनच्या दिवशी कलर खेळला जातो, तर आमच्या इकडे ना रंगपंचमीच्या दिवशीच कलर खेळला जातो। तर मीही लावलेला आहे, मलाही लावला होता। तर मी फेस वगैरे धुवून घेतलेला आहे आणि तुमच्याशी बोलायला चालू केलेलं आहे। तर खूप छान आजचा हा दिवस आहे आणि पूर्ण असं ना प्रत्येक स्त्रीचा आजचा हा दिवस ठरलेला जातो। आणि हाच दिवस ना स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा उत्साहाचा हा ना महिला दिन साजरा केला जातो। तर इथे बघा सकाळ सकाळी ना इथे चालू आहे की रंग खेळणं। तर इथे एका बकेटमध्ये ना शौर्यना खूप छान असा कलर वगैरे केलेला आहे। तर इथे बघा त्याने पिचकारीमध्ये ना कलर भरलेला आहे। तर तो घरामध्येच ना बकेट घेऊन आलेला होता। तर खूप छान आजचा हा रंगपंचमीचा सण आहे। तर आज रंगपंचमी पण आहे। तर तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथे आमचं शौर्य बघा कलर कोणी लावला हो का, इकडे बघू। आता बघा शौर्यचा खेळ चालू झालेला आहे। रंग बघू, अरे बापरे कलर लावले खूप छान आहे, ग्रीन आणि येल्लो। बुरा ना मानो होली है, हैप्पी होली। जय बाबू शौर्य, हैप्पी होली। तर महिला दिन हा सर्व महिलांसाठी ना एक विशेष दिन आहे बरं का। आणि 8 मार्च रोजी जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आणि महिला दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचा सन्मान करणे हा आहे। आणि जागतिक महिला दिन ना 2026 या वर्षाची थीम आहे गिव्ह टू गेन, म्हणजेच ना देऊन मिळवणे। जेव्हा आपण उदारतेने देतो, सहकार्याने पुढे येतो, तेव्हा लिंग समानतेची खरी ओळख होते। आणि आजच्या काळात ना महिलांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे। शिक्षण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन, राजकारण अशा विविध क्षेत्रात ना त्यांनी आपल्या कार्याचा ना ठसा उमटवलेला आहे। तर आजची महिला ही घराची जबाबदारी सांभाळून समाजाच्या विकासात हातभार लावते अशी आहे बरं का ही महिला। तर आज महिलांनी ना आपली ओळख निर्माण केली आहे, तरीही अजूनही त्यांच्यावर ना अन्याय अत्याचार होतो आणि महिलांचे शोषण होतं। आपण सर्वांनी मिळून महिलांच्या समस्या सोडवूया आणि त्यांना आपण संधी मिळवून देऊया अशी ही महिला दिनाची ना खूप म्हणजे खूप महिलांची कहाणी आहे बरं का। आणि इथे सकाळ सकाळी माझा इथे 1 किलोचा ना इथे उपमा चालू आहे। तर मी 1 किलोचा इथे उपमा बनवायला घेतलेला आहे। तर इथे ना अगोदर मी रवा वगैरे भाजून घेतला होता। तर आज काही स्वयंपाक बनवणार नाही, सकाळच्या नाश्त्यामध्ये उपमाच बनवणार आहे। 1 किलोचा उपमा बनवायचा आहे इथे आम्हाला। तर इथे ना मी रवा वगैरे छान भाजून घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं, जिरं मोहरी टाकली आणि भरपूर सारा कांदा परतून घेतला, कोथिंबीर, मिरचीचे काप, कढीपत्ता आणि उडदाची डाळ, शेंगदाणे टाकलेले आहेत। तर उडदाच्या डाळीमुळे ना आपला उपमा खूप भारी लागतो। तर इथे चवीपुरतं मीठ टाकलं आणि खळखळलेलं असं उकळलेलं पाणी तिथे ॲड केलेलं आहे। तर 1 किलोचा उपमा बनवायचा आहे ना, तर त्यासाठी तर थोडेसे क्वांटिटीत जास्त प्रमाणात पाणी वगैरे लागणार। आणि ते तुम्ही पाहू शकताय मी त्यानं गरम पाणी ओतलेलं आहे, कारण जेणेकरून या पाण्याला लगेच उकळी येईल। आणि मी रवा भाजून घेतला होता ऑलरेडी अगोदरच। तर आता ना थोडं थोडं टाकत ना आपण रवा याच्यामध्ये ॲड करूया। तर इथे तुम्ही पाहू शकताय मी थोडा थोडा असा रवा टाकत ना, कारण जेणेकरून या उपम्याचे ना गुठळा बनणार नाहीत। खूप छान असा हा उपमा होतो बरं का। आणि उडदाच्या डाळीमुळे ना आणखीन टेस्ट येते। तर इथे तुम्ही पाहू शकताय एका हाताने मी रवा टाकते आणि दुसऱ्या हाताने ना मी रवा फिरून घेते। तर खूप छान असा हा उपमा होतोय, एकदम लुसलुशीत आणि मऊ सळसळीत असा हा उपमा होतोय। तर मी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। तर 1 चमचा मी ते साखर टाकते आणि लिंबू हवं असेल तर थोडंसं तुम्ही लिंबू पण पिळून घेऊ शकता, पण मी शक्यतो याच्यामध्ये लिंबू पिळत नाही, कारण ज्यांना जसं आवडतं तसं खायला म्हणून त्यांनी वरून लिंबू पिळून घेतलं तरी चालतं। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान इथे ना आपला उपमा तयार झालेला आहे। तर इथे ना खूप छान इथे आपला उपमा तयार झालेला आहे। तर स्त्री ही ना गंभीर नाही तर ती खंबीर आहे, वार नाही तर ती तलवार आहे आणि बोटलेली नाही तर धार आहे। तर स्त्री म्हणजे राग नाही तर पेटता अंगार आहे। तर इथे बघा
मला नाही ते शेजारचीच मुलगी आहे, तर जास्त इथे क्लोज असल्यामुळे ना ती इथे मला रंग लावायला आलती. तर मस्त तिथे आमचा रंग वगैरे लावून झाला आणि नंतर ना मी त्यांना कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काही मला ना चुकवू दिले नाही. तरी मला इथे त्यांनी कलर वगैरे लावला भरपूर सारा. इथे ना आम्ही डान्स वगैरे केलो, पाणी वगैरे फेकलं, कारण रंगपंचमी ही वर्षातून एकदाच असते. तर खूप छान इथे ना आम्हाला रंग लावल्यानंतर अंडे वगैरे फोडले होते. तर जास्तीचा कलर होता, पण पाणी मारल्यामुळे ना कलर सर्व निघून गेलेला आहे. तर जास्तीच्या बच्चे कंपनी पण होते. तर छोटी मुलगी व्हिडिओ काढते, तर थोडंसं समजून घ्या, म्हणजे जेणेकरून त्यांना थोडंसं व्यवस्थित शूट करता आलं नाही. जेवढा शूट केलेला आहे मी तेवढा तुमच्याशी शेअर केलेला आहे. तरी ते आपल्या टेरेसवरती ना खूप छान इथे धमाल मस्ती चाललेली आहे, कारण पाणी पण आहे ना इथेच. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, खूप छान इथे आम्ही एन्जॉय केलेला आहे. आणि रंगपंचमीच्या दिवशी ना लोक एकमेकांना छान असं ना रंग लावत असतात, गुलाल आणि रंग वगैरे लावत असतात. आणि मित्रमैत्रिणी एकत्र येऊन असं छान असं ना कलर लावून नाच गाणे वगैरे डान्स इथे आम्ही मस्त केलेला आहे. तर काही ठिकाणी पाण्याच्या पिचकारीनं पण खेळतात, तर इथे आम्ही पण ना पाण्याच्या पिचकारी काही वापरले नाही आहे. इथं पाणी आमचं चालूच आहे बकेटनं आणि मगाने वगैरे. तर इथे खूप छान आम्ही ते केलेलं आहे. तर काही भागामध्ये ना गावात शहरात असे ना मिरवणुका पण करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण करत असतात. सामाजिक ना आपण एकता आणि आनंद वाढतो या रंगपंचमीमुळे. लोक जुने वाद विसरून ना छान अशी ना मैत्री करतात. असा हा वातावरण रंगपंचमीचा आनंदाचा आणि उत्साहाचा भरभरून आजचा हा रंगपंचमीचा सण आहे. तर खूप छान येते ना सकाळपासून आमच्या इथे धमाल मस्ती चालू झालेली आहे. तर इतकं भारी वाटलं नाही रंग खेळून आणि खूप छान वाटलेलं आहे. रंग वगैरे खेळला बरं का, आणि छान वाटलं असं रंग खेळल्यानंतर. आणि जस्ट बघा रंग खेळल्यानंतर ना इथे माझी अंघोळ वगैरे केली मी छान अशी डोक्यावरती घेऊन, कारण अंडे वगैरे मारले होते आणि भरपूर सारा ना मुलीने ना कलर पण लावला होता. तर त्यासाठी चेहरा पण ओळखायला नव्हता. आणखीन थोडंसं हातावरती कलर आहे आणि फुल छान असं ना फुल एन्जॉय आणि धमाल मस्ती केली. छान असं आपण काय म्हणतात तर आम्ही खूप छान अशी ना धमाल मस्ती केली बरं का, रंग वगैरे खेळलो. आणि तुम्ही पण ना रंगपंचमी छान अशी ना साजरी केली की नाही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं शौर्य सकाळपासून उठल्यापासून रंगच खेळतोय बरं का, आणखीन काय रंग खेळायचं झालं नाही आहे त्याचं बघा. खूप क्यूट आहे ना शौर्य. आणि आमचं शौर्य कसं आहे ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. हाय शौर्य, त्यांना बोल ना हॅप्पी रंगपंचमी. हॅप्पी रंगपंचमी सगळ्यांना. अरे बापरे, मी म्हणते बरं का थँक्यू. सायंकाळच्या 5 वाजलेले आहेत. तर किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते. तर जसं पाहिलं तर सकाळी पुसून घेतला होता. तर आणखी थोडंसं शौर्य घरी असताना काय करतो की किचन ओटावरती सारखीच भांडी आणून ठेवत असतो. तर हे चालतंयच आता. आज खूप अशी रंग वगैरे खेळलो होळी रंगपंचमीच्या दिवशी. तर आता थोडंसं फ्रेश होण्यासाठी शौर्यासाठी आत्यांसाठी ना चहा बनवते. तर मी काही चहा घेत नाही आहे, त्याच्यासाठी आता चहा बनवते मी. तर शौर्य खूपच उशीर झाला, 4 वाजल्यापासून त्याचं चाललेलं आहे की मम्मा मला चहा बनवून दे, पण मी त्याला टाळाटाळ करू लागलेली आहे बरं का. तर आता मी मस्तपैकी आता अगोदर ना झाडू वगैरे मारून घेते आणि भांडी आहेत घासायची. दुपारी जेवण केलेली भांडी तशीच आहे ती, आणि ते आता मी भांडी वगैरे घासून मग नंतरच ना चहा वगैरे बनवते. तर पहिल्यांदा इथे किचन ओटा वगैरे साफ करून घेतला. तर मस्त आता मी भांडी घासून घेते बरं का. आणि आलाय लग्न कशाला आलास बाळा तू? चहा बिस्किट खायला. बघा चहा बिस्किटाची सवय लागलेली आहे. जेवण कर म्हटल्यानंतर अजिबात जेवणार नाही, पण चहा बिस्किट खायला म्हटलं की लगेच पुढे मम्मा चहा बिस्किट दे. मी नाही बनवणार चहा तुला. बनवू ना. मग जेवायला काय होतंय तुला? जेवायला काय होतंय? जेवायला म्हणजे अजिबात आवडणार नाही बरं का त्याला. जेवायला बोलवलं ना खूप राग येतो शौर्याला. तुम्हाला दाखवते बरं का रंग खेळून त्याचा कलर कसा झाला चेहऱ्याचा. इकडे बघ, इकडे इकडे बघ ना. बरं रंग खेळून ना दिवसभर कलर खेळलेला आहे ते. आणि आता झोप आले 5 वाजता. मग आता झोपलाय की नाही मग रात्री मग लगेच 6ला उठणार, मग रात्रभर जागरण करा हो की नाही. बसायचं किचन ओट्यावरती. हा ना मग आता सध्या झोप आले त्याला, तर त्यासाठी चाललेलं एवढं लाड माझं लाड करायला. नाहीतर बाहेर गेलं ना मी किती पण ओरडू दे
पण त्याचा आवाज काही येणार नाही. मम्मा मी इथे आहे तिथे आहे त्याचा आवाजच येणार नाही. तर इथे बघा झोप आल्यामुळे ना कसं झालेलं आहे चेहरा. बरं बस बस इथं इथे बस. चहा पण पाहिजे का नको? नको ना नको नको चहा नको नको नको. कशा येतात भांडी घासते पहिल्यांदा वेअर केली. म्हटलं आता कुठं वेअर करू द्या सारी म्हणून ड्रेसच वेअर केलेला आहे. तर ह्या ना आपल्या सोलापूरच्या गड्ड्यातून आणलेला आहे बरं का ड्रेस. याच्यावरती ओढणी काही नाही भेटली, ओढणी दुसरी घेतलेली आहे. तर टॉप घेतलेला आहे. तर 200 रुपयाचा टॉप आहे बरं का हा गड्ड्यातून. खूप छान आहे. तसं पाहिलं तर आता 3 महिने झाले आणून हा पण घातलंच नव्हतं. आजच वेअर केलंय मी. तर चला एवढे मी पटकन भांडे येते तेवढे भांडे घासून घेते. ऊन तरी खूप वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे ना वरचं टाकीचं पाणी पण एकदम गरम झालं. तरी तिनं मी चहा पण ठेवला कारण शोरला भूक लागली होती. सकाळपासून तो रंगच खेळण्यामध्ये इतका मग्न होता ना की खूप म्हणजे खूप मग्न. तर म्हटलं चला आज एक दिवस आहे खेळू द्या, पण डेली तरी आपण मुलांना पाणी वगैरे खेळू देतच नाही. तरी तिनं मी चहा बनवला आणि तसंच ना दूध पण तापवलं ठेवलेलं आहे. तर सकाळी ना जास्तीचं काय एवढं स्वयंपाक बनवलं नाही कारण आहो पण बाहेरच गेलते. मग मळ्यातली कामं पण चालू होती. तर इथे ना चहा बनवला आत्यांसाठी आणि शौर्यसाठी. तर इथे बघा मी शौर्यला चहा वगैरे दिलेला आहे. शौर्य चहा बिस्किट खालास का? दे इकडं. तर तुम्हाला आजचा माझा ना रंगपंचमीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत